सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। एकीकडे पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या आजही लाखो महिला पुरुष आहे, ज्यांना दुर्गम भागात पाणी पिण्यासाठी पायपीट करावी लागते, थेंबा थेंबाला तरसत असतात। तर दुसरीकडे दक्षिण नागपुरातील आशीर्वाद नगर गॅस गोडाऊन रस्ता मार्गे एक चमत्कार झालाय। जलवाहिनी फुटली जी गडरच्या चेंबरमधून वाहत होती। नदीसारखी परिस्थिती झाली आहे। हजारो लाखो गॅलन लिटर पाणी बर्बाद होत होतं, रस्त्यावरून ओसंडून वाहत होतं। याच रस्त्यांवरून लोकांची ये जा सुरू होती। मजेची आणि संतापाची बाब म्हणजे महानगरपालिका प्रशासन तसंच लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतायत। आजचा 7वा दिवस मनपा नेहरूनगर झोनच्या अंतर्गत येणाऱ्या या महामार्गावर दररोज शेकडो नागरिक आपला जीव धोक्यात घालून याच मार्गानं आपापल्या घरी जातात। या लावारिस पाणी पुरवठ्यामुळे अनेक वाहनं घसरली आहेत। आपापल्या कामानिमित्त दररोज नागरिक याच मार्गाचा अवलंब करतात। अनेक लोक या जीवघेण्या चमत्कार जलवाहिनी फुटली रस्त्यावरून ये जा करीत असतात। या संदर्भात ही बाब विदर्भ कार्याध्यक्ष संजय मिरे यांनी नागपूर मनपा महापौर नीता ठाकरे यांना व्हॉट्सअपवर व्हिडिओज पाठवले व या संदर्भात माहिती दिली। न्यूज 112 सक्षम पोलीस टाइम्सनं दाखवलेली बातमी निश्चितच नागरिकांसाठी न्यायसंगत आणि न्यायकारक ठरेल। दुर्दैव या शहरातील मनपा प्रशासनाचं की एवढ्या टेक्निकली गोष्टी असूनही 7 दिवसापर्यंत वाट पाहावी लागते। ही केवढी मोठी शोकांतिका आहे। हजारो लाखो गॅलन लिटर पाणी नीट आपण नियोजन संकलन करू शकलो नाही, त्याला संग्रहित करू शकलो नाही। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। यामुळे जर ते पाणी अडवलं असतं आणि शुद्धीकरणासाठी जलकेंद्रात नेलं असतं तर निश्चितच याचा फायदा नागरिकांना झाला असता आणि मुख्य म्हणजे नागपूर महानगरपालिकेला झाला असता आणि एक चांगलं काम केल्यास एक मान मिळाला असता। मात्र दुर्दैव की मग ते त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी असेल, मनपाचे अधिकारी असेल आणि नागरिक असेल, हे डोळे झाक करीत आहेत। हे कुठेतरी थांबावं, उघड्या डोळ्यांनी पहा की हे पाणी किती खतरनाक व महत्त्वाचं आहे। बरेच लोक या पाण्यानं घसरून पडले। लोक सकाळी आपल्या मुलांना शाळेमध्ये सोडायला याच वाहनांमधून जातात। लहान मुलं सुद्धा इथूनच शाळेला पायी जातात। अशातच जर लहान मूल किंवा वयस्कर व्यक्तीचा पडून जीव गेला तर याला जबाबदार कोण राहील? परिसरातील लहान मुलं खेळत राहतात, कोणी या चेंबरमध्ये पडू शकतं आणि खूप मोठी जीवघेणी हानी होऊ शकते। याकडे मनपा प्रशासनानं लक्ष द्यावं हीच नागरिकांची मागणी आहे। संजय मिरे, न्यूज 112 सक्षम पोलीस टाइम्स, नागपूर।